कुठं चालल्या? कुठं फिरून राहिल्या तुम्ही? नाही बाई, इथं काम होतं तर विचारायला आलतो. आता लय दिवस झाले कामच नाही आहे, उन्हाळा लागला त्यापासून तर आलतो आईच्या घरी अंतकलाची इथं विचाराले का बा हाय का बा काम एखादं. कोणते काम आहे व? आता उन्हाळा लागला ना, हरभरे सोंगणं झाले, सारं झालं. आणि काय आता वावराईत फणं पायाट तर व्यसन झाल्याच असं आता आतापर्यंत ठेवते का फणं पायाट्या वेचाच्या? पुरा उलगला म्हणते त्या कोणती तरी रोग आला होता तर त्याच्यानं तर काही कापूस झालाच नाही म्हणते लोकायला. काही आजी लाल्या पडला, काहीच नाही, कापूसही पिकला नाही. आणि काही जणाला तुरी पिकल्या, उलटीवाल्याला तुरी पिकल्या आणि बिन उलटीवाल्याला काहीच पिकल्या नाही तुरी. तर काही तुरीगिरी झाल्या नाही. माझ्या तर घरी धड एक पोतन झाला, माझ्या घरी 15-15 पोत होते म्हटलं तुरी. आणि आमची कोरडवाहू शेती आहे तर काही पिकल्या नाही. हा बाई, पीक पाहिलं असं आणि पीक होऊन नाही राहिलं. आणि त्याच्यात बिचार कापसाचाही भाव म्हटलं कापूसाला आपला का घरी कापसाचे भाव कमी होऊन राहिले आणि कापूसही काही वाढत नाही. आता एवढा कमी झाल्यावर कापूस भाव तर असला म्हणजे तरी पुरते. भावही नाही राहत ना बिचारे, कसाच भाव नाही राहत, किती कमी भाव होऊन राहिले. आणि तूर आपली घरी आली का तुरीचे भाव घटते, नाही तर तुरीचे भाव किती राहते बापा, दाय किती महाग राहते. आणि आपलं सगळं घरी आलं का सरस स्वस्त होऊन जाते. हो शांताबाई, तसंच आहे, कुठंही तसंच आहे. आपलं घरी माल आला का आपाप पिकाचे भाव कमी होऊन जाते. आपला माल खपला का मग भाव वाढते, माल भाव वाढते. मग कोणत्या कामाचे आपल्याला पाहिजे तेव्हाच्या तेव्हा आपल्याला काय मजुरी गिजुरी द्यावं लागते, तर पैसे राहते द्यास लागते ना, विकास लागते. आणि विकलं नाही तर मग मजुरी येऊ पडते घरी. बिचारे मजुराची द्यास लागते. कसं आहे, मजुरी कामाला त्याचे न येते ना का बा पैसे भेटते म्हणून लगेच पैसे द्यायला लागते मजुराला. तर मग काय आपल्याला घरी ठेवता येते का माल, घेतला का विकण्याचा आहे. आणि तेव्हा द्यायला माहीत आहे ना मालाले भाव म्हणूनच नाही देत असं तेव्हा. त्या बुडाला भेटले का PM किसानचे पैसे? 2 हप्ते येते करून एकच हप्ता आला बिचारे. एकच हप्ता आला, 2 हप्ते म्हणे दिलेच नाही, 2 हप्ते एकच आला. मग बुडाई म्हणे 4,000 येते, 4,000 येते. एक राज्य सरकारचा येते म्हणे, एक केंद्र सरकारचा येते म्हणे, पण एकच आला म्हणते. वाट पाहून राहिला मग बुडा. तो आता लय दिवसाचं भेटले नाही ना पैसे. आता किती दिवसांनी आले? आले तर एकच हप्ता आला, 2 हप्ते नाही आले. तेच पैसे पीक पाण्याला लावले होते, वाईगी करायला तर उन्हात वाईगी करून घ्यावं लागते ना. आमची जराशी वेळ आणस होती. वाई तुझ्या घरची झाली का वाई? हो, माईची बातच करते बाई. मग चांगलं तपते ते जमीन तपली का चांगली म्हणजे त्याच्यातले जंतू गिंतू मरून जाते, म्हणून लवकर करावं लागते. ऊन तपली म्हणजे मग फायदा होते ना त्याचा, नाही तर मग लय वेळाने केली म्हणजे फायदा नाही होत ना मग जमिनीले. बुडा म्हणे पैसे नाही आहे म्हणे, आता PM किसानचे पैसे आले तर म्हणे मी वाईगी करून टाकतो म्हणे. तर कायचं 2,000 आले म्हणे, 2,000 काय वाई होती हो म्हणे, 4,000 पाहिजे म्हणे बुडा म्हणे. आता शेवटी त्याला पाहा लागून कुणाची उसनी किसनी काय पैसे उरते व. पीक पाहिलं तर असं होते आणि भाव नाही राहत असा एका रंगाचं. सारं डोक्याला टेन्शन आहे म्हटलं. ती काही कामाला जातं का होते का होत्या इकडून काम करणं? बिचारे काम हो का नाही हो, जास लागते. पैसा उरत नाही ना, नाही तर शेतीला लवलवच बेजार आहे बुडा. तर जेव्हा खावाले तर मला कामावरूनच होते, त्याच्याशिवाय आता कसं होणार आहे, भागतच नाही तर माझ्या घर. लाडकी बहीणचा महिना आला म्हणते ना, तुला माहित आहे का हो? तुला माहित आहे काय 3,000 येते म्हणे ना? आले का हो 3,000? 3,000 येते, 3,000 ते करून बोंब केली सारे ना. 1,500 आले व. मला वाटलं 3,000 येते, 3,000 येते. मी म्हटलं 3,000 आले का माया माणसाला मी वही करायला पैसे देतो. तर काहीच नाही आले. काय बिचारे 1,500 आले. मी वाट पाहून बसली होती ना बिचारे. मी त्याच्यासाठी 3,000 आले असते म्हटलं मासुनीचे, ते काम पडले असते. आणि मला भेटते जराशे याचे पैसे तर ते काम पडले असते. कायचे तू तर म्हणतो 1,500 आले. मग 1,500 काय होते हो बिचारे, नातीचं लग्न आहे तर कसे 6,000 काम पडले असते बा. तिचे 3 आणि माया बच्चा आहे जराशे, दोघीचे मिळून जराशे कामी लागले असते. आता लग्नातलं खर्च असते ना, तर म्हटलं खर्च करू म्हटलं. आले असते लाडकी बहीणचे पैसे तर फायदा झाला असता. 1,500 दिले का हो? द्या आता तेच कुठून येते, 1,500 भेटले तेच कुठून येते सांगा बरं. तेवढंच काम मागते ना. हो, मला माहीत आहे 1,500 कुठून येते. पण बिचारे मला असं वाटते का 3,000 आले मासुनीचे का जरासं मोठं काम होते, लग्नाचं काम आहे म्हणून. नाही तर काय व आपलं मग चालतेच आहे, कसंही आपण भागवतो. भल्ली बसली व. किती दिवसांना आहे लग्न आणि आम्हाला बोलायचं, साक्षगंधालाही बोलावलं नाही, काहीच नाही. बोलावतो मी, पण दुसऱ्या गावाला लग्न आहे, उचलून लग्न आहे मानातीचं. इथं नाही आहे म्हटलं. मानातीचं लग्न उचलून घेतलंय सारं. आम्ही साक्षगंध केलं, मोठं केलं, पण आता कोणाकोणाला विचारे बोलावणार आहे. आमची परिस्थिती कमीच होती ना, अर्जंटमध्ये आम्ही साक्षगंध चांगलं केलं. पण काही जण सुट्टे बिचारे धरले जाते, आता नाही बोलावणं झालं. पण ये जो पत्रिका देईन मी आता 2 दिवसात. पत्रिका येतेच त्या घरी द्यायला लावून महापौराले. ये जो पण लग्नाले या लागून बाई तुमच्या नातीचं लग्नाले. एकटीच आहे तुमची नात, कसं आहे आलं तर पाहायला भेटते तुमचं सगळं. तुमच्या इथं लग्न एकूण एक पोरगी या लागून मला तुमच्या इथच्या लग्नाले. कामाला गिमाला नको जाजो, ये जो माईच्या नातीच्या लग्नाले पाहाले, ये जो नातीचं लग्न पाहाले. चांगलं मोठं आहे लग्न.
तिकडलेच करणार आहे सारं चांगलं लग्न करणार आहे. तू येशील तर मी येईन हो बाई. याटो गिटो करान का तुम्ही? याटोन करान तर मग माझ्या जमते, मी येईन म्हटलं. चाल जा एसटीनं अर्धी तिकीट आहे, चाल जा बरोबर. कसा एसटीनं सकाळ बघा चाललं जायचं आपण. पहिल्याच बसनं 6च्या 9 वाजेपर्यंत तिथं पोचलं म्हणजे झालं. ती कंजूस आहे बापा तू. एसटी म्हणतं, याटोन चाल म्हटलं तर. हो आजी, तेवढ्या पैशात दुसरं काम होते. आता का उन्हायचे काम आहे काय म्हणून राहिली मी मागून येत असतो पैसे घिशाले, पण आता कधी पैसा नसते. आता पाऊ करावं लागते, जपून करावं लागते सारं. ना तेही बरोबर आहे तिचं. आजीबाई कसं आहे, पैसा असला तर करण आणि नसन तर कसं करण. आणि तसंही उन्हाळ्यात कठीण जाते ना, कामं नसते काही नसते, घरीच बसा लागते ना. आणि ऊन तपते त्याच्या येणं जात नाही काही जणी. अहो शांती, हे होय का तू ना? हे होय का तू ना? हो हेच होय ना महिना. त्या पाहिलीच नव्हती का महिना? हाय किती सुंदर आहे व. मी आता पाहिलीच नव्हती तू ना. लय सुंदर आहे हो पाहिले. मस्त आहे हो पाहिले. काय करते ते जवाई? मॉल नसते का मॉल? ते ऐकलं असेल ना, शहरात मॉल असते. ते मोठं कपड्या गिपड्याचं लय सामान असते तिथं. ते त्याचं दुकान आहे द्यायचं. चांगला आहे बाई, चांगला. मग धंदेवाई का मग जवाई? चांगला आहे धंदेवाई. काय मागं येते का व? धंदेवाई कसला म्हणजे चांगला? हो धंदेवाई काय तिचा नात जवाई. नातही शिकली ना त्याची, पण गरिबीच्या परिस्थितीच्यानं शिकायला भेटलं तिले. नाही तर हुशार आहे त्याची नात. आता माया ओळखीची आहे म्हणून मला माहित आहे. हो रश्मी, झाला का फळगीड घेणं? घेतला का फळगीड घेतला काय? शालू गिलू कोणत्या कलरचा घेतला वा? हो फळ घेतला ना, गुलाबी कलरचा शालू घेतला मी. असा म्हणजे चांगला आहे. 10,000चा घेतला मी. बापरे बा, 10,000चा शालू? बापा आमच्या वेळेस म्हटलं बाई 100 रुपयाचा शालू राय, 100 रुपयाचा. तो शालू घाला लागे. आता म्हटलं मी 100 रुपयाची साडी घालत नाही बिचारे. पाय बरं जमान्यात किती बदल आला. हो पहिल्याचा काळ वेगळा होता आजी, आताचा काळ वेगळा झाला ना. 2-3 साड्या घेतल्या काकू मी. 2-3 साड्या, एक साडी रिसेप्शनसाठी घेतली आणि 2-3 साड्या अशाच घेतल्या. तुमच्या इकडून होता का फळ का त्याच्या इकडून होता? नाही त्याच्याचकडून होता फळ. त्यांनीच घेतला मग सगळा फळ मला. म्हटलं बाई आपल्या इकडून एवढं घेणं होते काय? त्याच्या इकडून होता म्हणून घेणं झालं 10,000चा शालू. आपली ताकद चालते का एवढी? आपल्या गरीबाची नाही चालत एवढी ताकद. ते श्रीमंत आहे म्हणून त्याची ताकद चालली 10,000चा शालू. आपण 10,000 सारा फळ घेतला असता. हो तसंच झालं असतं बाई. 10,000 सारं उचलून घेतलं असतं आपण. पण आता ते उच्ची त्याच आहे. मग ते चांगलं घ्यायला लागते ना, म्हणून तिनं घेतला. माझ्या नातीनं सस्तावाला काढला होता 5,000चा. आपल्या लेकराला समजते का पैसा कसा आहे काय नाही. तिची सासूच करे, सस्ता घेऊ नको बाई, सस्ता घेऊ नको, चांगलावाला काढ तुला वाटन तो काढ, पैशाचे काही हे विचार करू नको. मग इल्याला 10,000वाला पसंत. तीच सासू म्हणे 10 काय 20चा घे म्हणे बाई म्हणे. पण आपलं लेकरू एवढं हे नाही ना. तिले माहिती आहे ना परिस्थितीत जाणू. मा नातीनं 10,000चाच घेतला. पण सासून बाई 5,000ची चप्पल काढली होती हिच्यासाठी. 5,000ची चप्पल. आणि नात म्हणे नाही म्हणे 1,000 रुपयाची घेतो म्हणे. बाई 3,000ची चप्पल घ्यायला लिहिले. हे द्या तिच्या नशिबानं भेटलं तिले. भेटलं चांगलं आहे ना, तिचं नशीब चांगलं. घे म्हणे तर मग काय विचार घेऊन घेतलं असं. मग लग्नाले का येता घरात फळ पाले ना, मग फळच पाहून घ्या म्हणा. तिनं हायच खालीच आहे. येत नाही हो बाई आम्ही. डायरेक्ट आम्ही लग्नातच पाहिजे सगळं. लग्नात येतो आम्ही त्या नातीच्या येईन तेव्हा. साडी कशी आहे, शालू कसा आहे पहिला. मी लय वेळ होऊन राहिला, मा बुडा वाट पाहून राहिला असं.